इकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबाबत महत्त्वाची अपडेट समोर येते। राष्ट्रवादीची पहिली यादी 28 मार्चला जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार पक्ष 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही। काही जागांवर अजूनही चर्चा आहे। दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सर्व आमदार आणि फ्रंटल अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली। संगमवाडीच्या बोट क्लब इथे ही बैठक बोलावण्यात आली। उद्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे। तसंच लोकसभा उमेदवार निवडीबाबत आढावा देखील घेतला जाणार आहे। अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली। महादेव जानकरांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यात महायुतीला यश आलंय। आता त्यांना बारामतीतून उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी केली जाण्याची शक्यता आहे। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील नाराज आहेत। राहुल कुल यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही। या नाराजांची नाराजी दूर करायची असेल तर जानकर पर्याय असू शकतात, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते। महादेव जानकरांना कोणत्या मुद्द्यावर बारामतीतून उमेदवारी मिळू शकते जाणून घेऊ। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकायची आहे। कोणते असतील ते मुद्दे ज्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नावाला बारामती मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांचाच विरोध आहे। जानकरांच्या उमेदवारीमुळे शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांची नाराजी दूर होऊ शकते। 2014च्या निवडणुकीत जानकरांचा 69,000 मतांनी पराभव झाला। प्रिया सुळेंविरोधात जानकर चांगली टक्कर देऊ शकतात, त्यामुळे बारामतीत धनगर समाजाची मतं जानकरांच्या पारड्यात पडू शकतात।